ठाकरे बंधूंच्या मेळाव्याकडे काँग्रेसनं मात्र पाठ फिरवली आहे। काँग्रेसकडनं मेळाव्याला एकही नेता उपस्थित नव्हता। राष्ट्रवादी आणि डाव्या संघटनांच्या नेत्यांनी मेळाव्याला उपस्थिती दर्शवली, मात्र काँग्रेसचा एकही नेता या मेळाव्याकडे फिरकला नाही। ठाकरे बंधू एकत्र आल्याने आता ठिकठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये युतीचे वारे वाहू लागलेत। यामध्ये आता राष्ट्रवादीचे आव्हाडही मागे नसल्याचे दिसतंय। मवियाचं भवितव्य अधांतरी असलं तरी ठाकरे बँडचं कौतुक करण्याचा मोह आव्हाडांना आवरता आला नाही आणि त्याचमुळे मनसेचे नेते अविनाश जाधवांनी ठाण्यामध्ये आव्हाडांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली। आनंदाचा क्षण होता आणि त्या आनंदाचा क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मी अनेक वर्षापासून वाट बघत होतो। हा मुद्दा सुरू झाला तेव्हा प्रथम उडी मारणारा जो कोणी होता तो मी होतो, बाहेरच्या पक्षातला। मला आनंदच होतो या सगळ्या गोष्टीचा। नेहमी सांगतो, ठाकरे ब्रँडला चॅलेंज नाही। मराठी माणूस म्हणून सगळ्यांनी पवार साहेबांनी जे सांगितलं सेम माझी बाईट आहे असं पकडा, कारण ते जे बोलतात ते मला वाटतं की एक प्रखर वक्ता आहेत आणि त्यांनी म्हटलेली गोष्ट ही हितून असते दरवेळेला। सो ते जे म्हणतात तीच आमची भावना आहे आणि तशाच प्रकारचं काम तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळेल। ठाण्यात तरी मी आव्हाड साहेबांसोबत तशा प्रकारचं काम करेन। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।